जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. एका अत्यंत दुःखद आणि आपल्या सर्वांना हळहळ लावून जाईल अशा दुःखद घटनेच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे नेते, आमचे मार्गदर्शक, या राज्याचे उपमुख्यमंत्री पदाचं ज्याने निर्वाद रेकॉर्ड केलं असे सन्माननीय अजितदादा पवार साहेब, त्यांच्या दुःखद निधनानिमित्त एक कृतज्ञता म्हणून आपण सर्व या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज आपण जमलोत. अजितदादांच्या बरोबर ज्यांना ज्यांना काम करण्याची संधी मिळाली त्यातले बरेच सारे नेते मंडळी, कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक तरुण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ते अशा अर्थाने का अजितदादा ह्या महाराष्ट्रातल्या असं पवार घराण्याचंच भूषण नव्हते, तर मला खात्री आहे की अनेक वंचितांचे आधारस्तंभ होते. राजकारणातून वंचित राहिलेल्या अनेक तरुण युवकांना अजितदादांनी सत्तेवर जाण्याची संधी दिली. त्यांचा स्वभाव जरी कणखर आणि तापट असला तरी मनाने अतिशय मृदू असलेले अजितदादा, त्यांनी रागवावं, आपल्यावर राग व्यक्त करावा असं आपल्याला वाटायचं, कारण ते ज्याच्यावर त्यांचं जास्त प्रेम आहे त्याच्यावर ते त्यांचा राग व्यक्त करायचे. परंतु बोट बोलून किंवा काही वाटलं नाही नंतर जे करायचं अशा पद्धती दादा कधीही नव्हते. आणि सगळ्या तरुणांना एक संदेश देताना ते नेहमी म्हणायचे, अरे आमच्या कुटुंबात काय बाकीचे तरुण नव्हते का, परंतु कर्तृत्व तुम्ही दाखवायचं शिका. माझ्याबरोबर काम करताना मला माझा वेळ घेणारे किंवा माझ्याकडे गप्पा मारायला आलेले कार्यक्रम मला अजिबात आवडत नाही. तर तुमचं कर्तृत्व तुम्ही सिद्ध करा. आणि मग मला कधी कधी विचारवंतांच्या एका वाक्याची आठवण येते की कर्तबगार आणि धैर्यवान माणसाच्या वाटा परमेश्वर आपोआप मोकळा करतो. आणि तशी अजितदादांची वाटचाल राहिली. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा चढाई कशी करायचं हे दादांनी या महाराष्ट्राला दाखवलं, या तरुणांना दाखवलं, अशी आमची नक्कीच भावना आहे. जास्त बोलण्याचा वेळ नाही. दादाबद्दल खूप बोलता येईल, खूप अनुभव सांगता येतील, परंतु शेवटच्या घटकापर्यंत आपण जे म्हणतो का सामाजिक समतेचं भान ठेवून धर्मावर आधारित राजकारणाची ती दिशा आजकाल चालली, तिला फाटा देऊन सर्व समाजाला, सर्व धर्मांना एकत्र घेऊन राज्यकारभार कसा करायचा याचं कायम शिकवण अजितदादा आपल्याला द्यायचे. कारण सर्व समाज बांधव एकत्र आले, सगळे घटक एकत्र आले तरच राज्याचा गाडा चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो, अशी त्यांची विचारधारणा होती. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती दुःखद निधन झालं आणि आपल्या सर्वांच्या अंतःकरणाला एक मोठा धक्का बसला. देशाच्या पातळीवर सुद्धा काही तरुण नेते अचानकपणे जातात आणि पुढचा कार्यकाळ ज्यांच्या हातात काहीतरी घडलं असतं असे लोक जेव्हा जातात हे देशाचं मोठं नुकसान असतं. राज्य पातळीवर सुद्धा आपण असा अनुभव घेतला. विलासरावजी देशमुख गेले, आपल्याला एक धक्का बसला. गोपीनाथजी मुंडे गेले, आपल्याला धक्का बसला. प्रमोद महाजनांचं नाव त्यामध्ये घ्यावं लागेल, RR पाटलांचं नाव त्यामध्ये घ्यावं लागेल. आणि हा एक आणखी एक धक्का आपल्याला अजितदादांच्या जाण्यानं बसलेला आहे. ही सगळी व्यक्तिमत्व अशी होती की ही क्रियाशील होती, काम करत होती. कुठे असेल, लोकशाहीचा भाग आहे, विविध पक्षामध्ये ते असू शकतात, परंतु उद्देश मात्र कामाचा होता, राष्ट्र उभारणीचा होता, राज्याचं काम करण्याचा होता, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा होता. आणि त्यांच्या हातून अजूनही खूप काम होणार होतं, अशी माणसं ही गेलेली आहेत. अजितदादा हे आमचं, मी तर खूप वर्ष म्हणजे 1991-92 पासून तर आत्तापर्यंत मी त्यांच्या सतत संपर्कामध्ये होतो, काही ना काही कारणाने संपर्कात होतो.
मी एकत्र मंत्रिमंडळात राहिलो, आमदार म्हणून राहिलो, मंत्रिमंडळामध्ये एकत्र राहिलो, सहकारामध्ये एकत्र राहिलो, अनेक सभा केल्या, अनेक बैठका केल्या, सातत्यानंच त्यांच्याशी संवाद हा माझा असायचा. संगमनेर म्हणून सुद्धा त्यांची आठवण आहे. 1992-93 दरम्यान अजितदादा ज्यावेळेस राज्यमंत्री होते त्यावेळेस मी त्यांना संगमनेरला आणलं होतं. काही उद्घाटन होते, युवक काँग्रेसच्या शाखा आम्ही उघडत होतो, दिवसभर चाललेलं होतं. एवढंच नाही तर मी त्यांना पिंपळगाव माथ्याला नेलं होतं. पिंपळगाव माथा हे आपलं सावरगाव तळच्या वर घाट चढून गेल्यानंतर पिंपळगाव माथा एक असं एक वेगळं गाव आहे, स्वतंत्र असं एक वेगळं गाव आहे, निसर्ग सुंदर गाव आहे. आणि त्यांना ते गाव मला दाखवायचं होतं म्हणून नेलं होतं. आणि खूप आनंदानं त्यावेळेस पिण्याच्या पाण्याची योजना मी त्यावेळेस त्यांचं भूमिपूजन केलं होतं. आणि तिथला अनुभव सुद्धा त्या गावकऱ्यांच्या निश्चितपणे स्मरणात राहणारा असा होता. गावकऱ्यांनी जेवण दिलं होतं आम्हाला, ते जेवण सुद्धा लक्षात राहणार होतं. आणि अजून कधी भेटले तर आठवण काढायची दादा, म्हणजे अरे ते पिंपळ तुमच्या कोणत्या गावचं जेवण असं म्हणायचे. ते इतकं तिखट होतं ते, परंतु आठवण मात्र काय. अलीकडच्या कालखंडामध्ये संगमनेरला ते एकदा आले, आपण साखर कारखाना, नवा साखर कारखाना केला, त्यामध्ये को जनरेशनचा प्लॅन्ट सुद्धा इनबिल्ड केला आणि पूर्णपणे 2 साखर कारखान्याचे जे युनिट होते ते बाजूला काढले आणि एकच कारखाना एकत्र नव्या रूपानं उभा केला. हा प्रयोग महाराष्ट्रातला पहिला प्रयोग होता. आणि 1-2 वेळेस माझी चर्चा त्यांची झाली होती की नेमकं बाळासाहेब काय केलं. मी सांगायचं असं असं केलेलं आहे आम्ही, दोन्ही स्क्रॅप केले आणि एकदम एकच नवा केला, इनबिल्ट त्याला को जनरेशन केलेलं आहे. आणि सुरू झाल्यापासून चांगला चालला आहे हे मी सांगायचो. अचानक एक दिवस मी मुंबईला असताना मला फोन आला की अजितदादा आले, तशी गाडी गेटवरच नेली. तिथल्या वॉचमॅनला गेट उघडायला सांगितलं आणि कारखान्यात फिरायला सुरुवात केली. मग धावपळ झाली, माधवराव कानोडे चेअरमनची, आमची एमडींची, यांची धावपळ सुरू झाली की अरे अजितदादा आले, अजितदादा आले. बारकाव्यानं समजून घेतलं, बारकाव्यानं पाहिलं आणि कौतुकही केलं. कौतुक केलं असं नाही निवळ, तर त्यांनी कसं नवीन उभारणी कशी करू शकतो याचं अनेकांना सांगितलं. त्यांचा सहकारातला अभ्यास किती होता याचं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या सहकारात असले किंवा खाजगी असलेले सगळे साखर कारखाने त्यांना माहिती, त्यांची कार्यक्षमता माहिती, त्यांचे गुण माहिती, त्यांचे दोष माहिती. त्यांना सर्व जिल्हा बँकेचे संचालक कोणाच्या ताब्यात, त्या जिल्हा बँकेची अवस्था काय. एखादा चेअरमन आल्यानंतर ते जाणीवपूर्वक बोलणार, चेअरमन तुमचं ठीक चाललं नाही बरं का, असं असं म्हणण्याची हे बरं, म्हणजे हुकमत त्यांची, बरोबर नाही चाललं तुमचं. किंवा एखाद्या कारखान्याचा चेअरमन आला तरी त्याला म्हणणार कसं काय तुमचं गणित यावेळेस जरा कमी चाललंय, काय काय अडचणी काय आहेत, असं सहज म्हणणार. इतकं बारकाव्यानं सगळ्यांची माहिती. सगळं बाजार समित्या, विशेषतः बाजार समिती असलेलं तिथलं राजकारण, तिथं असलेला सभापती, महाराष्ट्राचं बोलतो मी, मला ते एवढे बारकाव्यानं महाराष्ट्राची माहिती असणारं अशा प्रकारचं हे नेतृत्व होतं. त्यांचे प्रश्न माहिती होते, प्रसंगी त्याला मदत कशी करायची याच्या बाबतीतली त्यांची हुकमत चालवायचं काम असायचं. हे खरं आहे की इथे दिलीपराव म्हटलं तसं ते खरं आहे की ते जरा कडक अमुक जरी असले, कडक बोलायचे, परंतु तुम्ही चॅनल याच्यावर सुद्धा पाहिलं असेल, स्क्रीनवर सुद्धा, की त्यांच्या कडक बोलण्यामध्ये सुद्धा गोडवा असायचा. बोलायचं पण त्यातून गोडवा निर्माण होईल असं बोलायचं. ही पद्धत एक स्टाईल होती त्यांची त्या पद्धतीनं. परंतु बऱ्याच वेळा कॅबिनेट मिटिंगमध्ये सुद्धा अनेक विषय असायचे की ज्यावेळेस कटू निर्णय घ्यायचा आहे, कुणीतरी रागवण्याची शक्यता आहे, कुणीतरी त्यामध्ये कटुता येण्याची शक्यता आहे, असा वेळ असेल आणि ते जर महत्वाचं काम असेल तर तो निर्णय घेण्याची क्षमता असणारं व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा, हे तुम्हाला सांगतो. सहसा कोणी तयार होत नाही, कटुता नको, कोणाची कटुता असं वागणं सगळ्या राजकारणात असतं. पण अशा वेळेस असं म्हणणारा माणूस असायचं का नाही ठीक आहे,
गरज आहे ना त्या निर्णय झाला पाहिजे. अनेक वैशिष्ट्यानं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं महाराष्ट्राकरता खूप महत्वाचं होतं. रोज काम किती करायचं, सकाळपासून जे काम सुरू व्हायचं, सकाळी 7ला अपॉइंटमेंट्स असायच्या, सकाळी 7 वाजता. कधी कधी लोकांना व्हायचं ते सकाळी 7ला या आणि काम सुरू व्हायचं. हा, रात्री उशिरापर्यंत चालायचं असं काय नाही, परंतु सकाळी 7ला मात्र काम सुरू व्हायचं, ही वस्तुस्थिती आहे. कामावर जाणं, कामामध्ये प्रत्यक्ष पाहणी करणं, एवढंच नाही तर कुठं चुकत असलं, एखाद्या नवीन ठिकाणी उद्घाटन करण्याकरता गेलं आणि पायरी जरी चुकलेली असली तरी म्हणणार इथं जरा चुकल्यावर का हे दुरुस्त करून घ्या. जे असेल ते स्पष्टपणे सांगण्याची पद्धत त्यांची होती आणि त्या पद्धतीने ते काम करत होते. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं. खूप मोठं नुकसान हे महाराष्ट्राचं झालेलं आहे. कदाचित पुढच्या काळातलं देशाच्या पातळीला काम त्यांनी केलं असतं. असं व्यक्तिमत्व जाणं हे न भरून येणारं गोष्ट आहे आणि म्हणून अजितदादांचं जाणं हे दुःखदायक आहे, क्लेशकारक आहे, एक मोठी पोकळी निर्माण करणार आहे. मी या निमित्तानं आपलं खूप चांगलं आयोजन इथे केलेलं आहे. आबासाहेब थोरातांनी, दिलीपराव शिंदे आणि कपिल पवार आणि त्यांचे सगळे तरुण मित्र, त्यांनी तो मोठा भाग घेतला. त्या सगळ्यांचं खूप खरं म्हणजे मला वाटतं की चांगलं काम त्यांनी केलं, चांगलं आयोजन केलं. मी सगळ्यांना त्याबद्दल धन्यवाद देतो आणि अजितदादांच्या स्मृतीला अभिवादन करूया. परमेश्वरानं त्यांच्या आत्म्यात चिरशांती द्यावी अशी परमेश्वरांनी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मी बाहेर अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलो आहोत. माझाही वेळोवेळी दादांशी संबंध आला. ॲसोसिएशनच्या माध्यमातून कधी काही काम घेऊन गेलो. खरंच कामाचा माणूस आणि वेगाने काम करणारा माणूस असं अजितदादांचं वर्णन आहे. कारण कोणतेही काम त्यांच्याकडे नेऊ, त्यांची लगेच ते काम तळमळणं तपेला त्यांना समजायचं. पटकन त्यातले प्रश्न जाताना आम्ही पण नीट अभ्यास करून जायचो, कारण काय विचारतील आणि त्याची उत्तरं आपल्याकडे तयार असायला पाहिजे, इतकं त्यांचं अभ्यासू नेतृत्व होतं. आणि काम त्यांना जर पटलं की हे बरोबर आहे, हा मुद्दा बरोबर आहे, तर लगेच फोन उचलणार, त्या अधिकाऱ्याला फोन करणार आणि हे काम लगेच झालं पाहिजे. म्हणजे पाहू, निवेदन द्या, नंतर या, कमिटी बसवा, असं काहीच नाही. झटपट काम, झटक्यात काम, मिनिटात काम, असा त्यांचा स्पीड होता कामाचा. दादा आपल्यात नाही आहेत, नुसती आपली नाही, पूर्ण राज्याची, देशाची एक मोठी हानी झालेली आहे. त्यांच्या बारामती बँकेचं उद्घाटन करायचं आहे, मला योग आला होता. मी संगमनेर मर्चंट्स बँकेच्या वतीने आणि मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. महाराष्ट्राचे एक अत्यंत धडाडीचं असं नेतृत्व, ते उपमुख्यमंत्री होते, अनेक मंत्रिपदं त्यांनी त्या ठिकाणी यशस्वीपणे सांभाळली. तर त्यात सगळ्यात महत्त्वाचा जो एक त्यांचं वर्णन करायचं म्हटलं तर अत्यंत शिस्तबद्ध आणि कामामध्ये म्हणजे इतकं त्यांचं कार्यकुशलता होती, कार्यक्षमता होती की ती खरोखर अतुलनीय आहे. असे आपल्या सर्व महाराष्ट्राचं लाडकं एक नेतृत्व अजितदादा म्हटलं तर सर्व पक्षामध्ये प्रिय. आणि दादांनी राजकारण करताना कधीही काम योग्य असेल तर कधीही ते त्या ठिकाणी नाही म्हटले नाही. मी विधान परिषदेमध्ये असताना आमचे जास्त प्रश्न शिक्षणाशी संबंधित असायचे. अनेक विनाअनुदानित शाळा, त्यांना अनुदान मिळालं पाहिजे आणि राज्याची स्थिती ही आर्थिक त्याच्या अर्थाने खूप चांगली नव्हती. त्यामुळे दादांना मनवणं, दादांकडनं निधी काढणं, विशेषतः विनाअनुदानित शाळेला खूप अवघड काम होतं. परंतु आम्ही जायचो, भेटायचो आणि जेव्हा त्यांना योग्य ते आम्ही सांगितल्यानंतर, पटल्यानंतर ते कामही करायचे. असं एक आदरणीय दादांचं एक मनमोकळं, म्हणजे अगदी आत आणि बाहेर एक काहीच नाही, असं एक खंबीर नेतृत्व राज्याने गमावलेलं आहे, आपण सर्वांनी गमावलेलं आहे. आणि त्यामुळे कुठल्याही पक्षाचा असेल, कुठेही राजकारणात असलेली व्यक्ती जरी नसली तरी त्यांना दादांच्या जाण्याने खूप मोठं दुःख झालेलं आहे.
हे दुःख तर निश्चितच सर्व अतिशय न पेलवणारं दुःख आहे आणि त्यातून सावरण्यासाठी खरं म्हणजे सर्वच महाराष्ट्राला त्या ठिकाणी शक्ती मिळावी अशी मी प्रार्थना करतो. आणि अजितदादांच्या त्या स्मृती मी म्हणतो त्यांचा तरुणांनी विशेषतः त्यांच्या राजकारणाचा तर जो काही धडाडीपणा आहे तो निश्चितपणाने घ्यावा. तो त्यांचा वारसा विशेषतः 2 बाबतीमध्ये की राजकारण हे सदैव करायचं नसतं आणि विकासाला महत्त्व द्यायचं असतं. हे जे दादांचे 2 विशेष गुण आहेत त्याचं अनुकरण तरुणांनी आणि सध्याच्या सर्व राजकारण्यांनी करावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. दादांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्राचा लाडका दादा चांद्यापासून बांद्यापर्यंत ज्यांनी एक वेगळं आपल्या कामाच्या माध्यमातून आपलं वेगळंपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि असंख्य कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम केलं असे स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब. तसा माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून झाली आणि त्यावेळेस आमचे सहकारी असेल अविनाश अण्णा थोरात, दिलीप अण्णा असेल, आबासाहेब असेल, कपिल असेल, सगळे आम्ही त्यावेळेस बरोबर काम करताना संगमनेरच्या विकासासाठी संगमनेरातील प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी दादांकडे आग्रह धरायचो आणि दादासुद्धा अतिशय प्रेमाने आम्हाला प्रतिसाद देत असत. जे बऱ्याच जणांना इथं बसलेला माहीत नसेल परंतु या संगमनेर तालुक्याचा आमदार मी होईल हे 2014 साली अजितदादांना वाटलं होतं आणि त्यावेळेस दादांनी 2014च्या निवडणुकीच्या वेळेस मला स्वतः सांगितलं होतं का तुला उमेदवारी करावं लागेल. नंतर काही घडामोडी घडल्या आणि ते राहिलं. परंतु आज खरंच जो काळ माझा दादांच्या सहवासात काम करण्याची मला संधी मिळाली, दादांकडून खूप काही शिकण्यासारखं होतं. त्यावेळेस सकाळी 7 वाजता अजितदादांचा जनता दरबार हा मुंबईसारख्या ठिकाणी व्हायचा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथं हक्काने आणि अधिकाराने कार्यकर्ते येत होते. त्यांना कोणाच्या शिफारसीची कोणाच्या मध्यस्थीची गरज पडत नव्हती. तिथे येऊन दादांकडून काम केलं जात होतं. म्हणजे अधिकारी वर्गावरती सुद्धा एक प्रशासनावरती वेगळी पकड अजितदादांची होती आणि त्या माध्यमातून सकाळी 6 वाजता जे अधिकाऱ्यांना फोन सुरू होत होते तर ते रात्रीपर्यंत सुरू राहत होते. असा नेता पुन्हा होणं नाही. कित्येक वर्ष राज्याचे वित्तमंत्री म्हणून त्यांनी काम केलं, उपमुख्यमंत्री म्हणून आजपर्यंतचं रेकॉर्ड त्यांच्या नावावरती झालं आहे. उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आपल्या संगमनेरचे सुपुत्र RC शाह यांचा सकाळी 9:30 वाजता फोन आला, असं घडलंय. परंतु विश्वास बसत नव्हता, कारण हे असं कधी होईल शक्य वाटलं नाही का दादा आज एवढा धडाडीचा प्रत्येकाच्या विषयी तळमळ घेऊन काम करणारा विकास पुरुष म्हणता येईल त्यांना, काम करणारा माणूस आपल्यातून निघून गेला आहे. आज दादांच्या जाण्याने खरंच एक खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आज ज्या पद्धतीने मला आठवतं मी आमदार झाल्यानंतर दादांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो, त्यावेळेससुद्धा दादांनी शब्द दिला होता आणि अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सुद्धा मला वेळोवेळी दादांच्याकडून मार्गदर्शन मिळत असतं. आता त्या मार्गदर्शनाला कुठंतरी माझ्यासारखा एक कार्यकर्ता मुकला आहे आणि खरंच दादांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, ही कधी भरून येणार नाही असं मला वाटतं. दादांच्या आठवणी भरपूर आहेत. दादांबरोबर काम केल्यामुळं ते आता व्यक्त करणंसुद्धा जड जातं आहे. परंतु आज आपल्या संगमनेर येथे सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. थांबतो. ओम शांती. आपल्या राज्याचे आदरणीय नेते आणि ज्यांना जे स्वतःला कधी दादा म्हणाले नाही परंतु तालुक्याने आणि देशाने त्यांना दादा म्हणालं, अगदी पंतप्रधान मोदीजीसुद्धा त्यांना अजितदादा म्हणूनच संबोधायचे, असे आपल्या सगळ्यांचे लाडके अजितदादा पवार यांना
खरं तर इतक्या लवकर आणि अशा पद्धतीने श्रद्धांजली द्यावी लागेल असं आपल्या कोणालाच इथं कधी वाटलं नव्हतं. परंतु नियतीच्या पुढे काही चालत नाही. ती वेळ आपल्या सगळ्यांवर आलेली आहे. या सभागृहामध्ये बसलेल्या अनेक लोकांनी दादांचा सहवास पाहिलेला आहे, त्यांचे अनुभव घेतलेले आहे. दादांचा स्वभाव रोखठोक होता, परंतु त्याच्या मागं एक प्रामाणिकता असायची आणि स्पष्ट वक्तेपणा असायचा. स्पष्ट वक्तेपणाचा अनेक वेळा त्यांना तोटाही त्या ठिकाणी झाला. असा अनेक लोकांना आपल्या राजकीय जीवनामध्ये खरं तर झालेला असतो. अनेक लोक असतात की राजकारण डोळ्यासमोर ठेवून गोड गोड बोलत असतात, परंतु काही लोक जे असतात ते स्पष्टपणे सांगून होला हो आणि नाहीला नाही, चुकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची दानत त्या ठिकाणी ठेवतात. ती अजितदादांमध्ये होती. अनेक प्रसंग या ठिकाणी आहेत. दादांचा आणि माझा अत्यंत जवळचा सहवास राहिलेला आहे. दादांनी मला अनेक वेळा मार्गदर्शन केलं, कान टोचले. सगळ्या पद्धतीने दादांनी जसं जसं त्यांच्या मुलांशी ते बोलले असतील तशाच पद्धतीचा संवाद अनेक वेळा माझ्याशी देखील त्यांनी केला. आणि याचा मला एक विशेष आनंद आहे की माझ्या जीवनात तो पण एक अनुभव मला मिळून गेलेला आहे. मी 2007ला जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून दादांचा आणि माझा सहवास अत्यंत जवळून यायला लागला. राजकीय चर्चा आमच्या होऊ लागल्या आणि त्यांना एक विश्वास पटला की नक्कीच सत्यजित सांगतो म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल. अनेक मोठ्या व्यासपीठांवरून देखील त्यांनी ही गोष्ट जाहीर भाषणांमधून सांगितली. आत्ताच दिलीपराव शिंदे साहेबांनी मी येण्याच्या आधी जो विधानसभेच्या निवडणुकीचा प्रसंग सांगितला. मी विधानसभेच्या निवडणुकीला माझ्या काही सहकाऱ्यांसाठी तिकीट मागायला गेलो तर त्यावेळेस माझ्या शब्दावर शिंदे सेनेबरोबर मैत्रीपूर्ण लढत करून त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारांना संधी दिली. एवढंच नाही तर मला रात्री फोन करायचे आणि मला म्हणायचे उमेदवारांनी त्यांना पाहिलेलं नाही, त्यांनी उमेदवार पाहिलेलं नाही, फक्त माझ्या भरोश्यावरच तिकीट दिलेलं. आणि अशा लोकांना मला रात्री फोन करून सांगायचे बघ बरं का, तुझी जबाबदारी आहे, तुझ्या शब्दावर तिकीट दिलेलं आहे, पाहिजे ते कर, परंतु सीट निवडून आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना ते आमदार घेऊन गेलो आणि त्यांच्यासमोर उभे केले त्यावेळेस दादांनी मला मिठी मारून सांगितलं की मानलं बाबा तुला. त्यांची एक स्टाईल होती अशी हात करायची, मानलं बाबा तुला असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आमचं अभिनंदन केलं. 2012-13ची एक गोष्ट आहे, खरं तर ती सांगितली पाहिजे कारण दादांचा रोखठोक आणि स्पष्ट वक्तेपणाबद्दल अनेक लोक बोलतात. पण एक महाराष्ट्राच्या आपल्या सगळ्या राजकीय जीवनामध्ये आपण ती गोष्ट मला असं वाटतं की स्वीकारलेली होती सगळ्या कार्यकर्त्यांनी की दादा स्पष्ट बोलणारे. म्हणून अधिकारी जाताना घाबरायचे, जे खरं असेल तेच घेऊन जावं लागायचं, अर्धवट माहितीने कोणी जाऊ शकायचं नाही, तयारी नसेल आणि दादांनी जर वेडावाकडा प्रश्न विचारला का तिथंच त्याचं बंदोबस्त ते करायचे. त्याच्यामुळे प्रत्येकजण जे आहे ते अतिशय विचारपूर्वक त्यांच्यासमोर जायचं. 2012-13ला माझ्या नागपूरमधल्या एका कार्यकर्त्याचं काम होतं. मी दादांना पुण्याच्या बंगल्यावर भेटलो. दादांना सांगितलं दादा ते काम करावं लागेल, असं आहे तसं आहे सगळं सांगितलं. दादा म्हणाले ते काम काय होणार नाही, नियमात बसत नाही, शक्य नाही. ठीक आहे म्हणलं, उठलो, निघून आलो. पण कार्यकर्ता कसा असतो का तो चिकटीने मागं लागतो, नाही जावंच लागेल जावंच लागेल. 5-6 महिन्यांनी पुन्हा एकदा दादांकडं जायचं ठरलं. तो कार्यकर्ता मागं लागला म्हणून जायची वेळ आली. मंत्रालयात मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस दादा मंत्रालयातून उतरत होते आणि उतरत असताना मी रस्त्यात त्यांनी मला पाहिलं. मला म्हणले काय रे काय करतोय? म्हणलं काय नाही दादा, एक काम होतं महत्त्वाचं, बोलायचं होतं. हा गाडीत बस गाडीत बस. गाडीत बसवलं. गाडीत बसल्यावर मला म्हणले हां बोल काय. आता जे मंत्रालयात जातात त्यांना माहिती आहे पोर्चपासून गेट म्हणजे 50-100 मीटरसुद्धा अंतर नाही. मला म्हणले हां बोल काय. मी म्हणलं काही नाही दादा, ते मागे एक विषय तुम्हाला सांगितला होता तर ते जर झालं तर बरं होईल, त्या कार्यकर्त्याचं जरा लाईन लागून जाईल. अरे तुला सांगितलं ना म्हणले काम होणार नाही. त्या ड्रायव्हरला म्हणले गाडी थांबव, याला उतरव. मला उतरून दिलं. बरं विशेष म्हणजे सुजयदादा मला त्याचं अजिबात वाईट वाटलं नाही. मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं नाही कारण मी मनाची तयारी करूनच गेलो होतो की आपण अवघड काम सांगतोय, दादा आपल्याला काही बोलू शकतात पण आपल्या सहकार्यासाठी आपल्याला ते करावं लागेल हे मला माहीत होतं. मी तिथं गेलो. अनेक वेळा या स्पष्टवक्तेपणाचं नुकसान हे अनेक लोकांना होत असतं. मी पण त्याच स्वभावाचा आहे. अनेक वेळा मी स्पष्टपणे हो नाही सांगत असतो. लोकांना खेटा मारायला लावणं हे आम्हाला पटत नाही. इथं आपले डॉक्टर सुजय विखे पाटील बसलेत, त्यांच्याबद्दलही लोक असंच बोलतात की ते स्पष्टपणे हो नाही सांगतात
आता हो नाही सांगणाऱ्याचं काही क्षण माणसाला वाईट वाटतं, परंतु हेलपाटे मारण्यापेक्षा मला असं वाटतं की माणसाला स्पष्टपणे सांगणं हे कधी पण गरजेचं असतं. आणि ते काम खरं तर आमच्यासारख्या तरुण पिढीला एक आदर्श म्हणून दादांनी करून दिलं. दादांच्या खूप आठवणी माझ्या जीवनामध्ये आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की अजितदादा गेले, सहकार, शिक्षण, आरोग्य प्रत्येक विषयात त्यांचा अभ्यास होता. ते उत्तम आर्किटेक्टला लाजवतील इतक्या चांगल्या पद्धतीने काम करायचे, एखाद्या इंजिनियरला लाजवतील अशा पद्धतीने त्यांचा अभ्यास होता, एखाद्या वकिलाला लाजवेल इतक्या चांगल्या पद्धतीचा कायदेशीर अभ्यास त्यांचा होता. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्यासारख्या राज्यकर्त्याच्या जाण्याने या राज्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या गेल्यानंतर याची जाणीव जास्त महाराष्ट्राला होतीये, ही देखील एक थोडीशी खंत माझ्यासारख्याच्या मनामध्ये आहे. परंतु नियतीच्या पुढे आपलं काही चालत नाही. मी आपल्या तमाम संगमनेरकरांच्या वतीने मी दादांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ असतील, जय असतील, संपूर्ण पवार परिवार असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपूर्ण अजितदादांचा परिवार असेल आणि दादांवर प्रेम करणाऱ्या या राज्यातील सगळ्या नागरिकांचं, जनतेचं, सहकाऱ्यांना देखील परमेश्वर या दुःखातून सावरण्याची शक्ती देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो. ओम शांती. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेबांच्या संगमनेर शहराच्या शोकसभेला उपस्थित असलेले सर्वपक्षीय सर्व सन्माननीय पदाधिकारी, आलेल्या सर्व माता भगिनी, ग्रामस्थ, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पत्रकार, वेळ भरपूर झालेलाही आहे. सगळ्यांनी आपल्या आपल्या आठवणी देखील सांगितलेल्या आहेत. राजकारणामध्ये फार कमी नेते असतात जे किंबहुना ज्यांचा स्वभाव स्वीकारला जातो. अनेक लोक राजकारणामध्ये म्हणतात की हा पुढे जाऊ शकत नाही, हा फार तापट स्वभावाचा आहे, याची बोलायची पद्धत योग्य नाही, हा कधी पुढे जाऊ शकणार नाही. त्याच्या मागचं मी एक उदाहरण आहे. शेवटी एक गोष्ट आज समाजाने स्वीकारली की जर माणूस कामाचा असेल तर त्याचा कुठलाही स्वभाव स्वीकारायला जनता तयार होते. गोड बोलून जर काम होत नसेल आणि कडू बोलून काम करणारा माणूस असेल तर लोक आता कडू बोलणाऱ्या माणसाला स्वीकारायला लागलेत. आणि याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये कोणी केली असेल तर ते अजितदादांनी केली. अजितदादा एकमेव असे नेते होते की जर दिवसभराच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना रागवलं गेलं नसेल तर त्यांना वाटायचं दादा आपल्यावर नाराज आहे की काय. एखाद्या कार्यकर्त्याला दादानी प्रेमाने बोललं तर त्याला असं वाटायचं आपलं आता तिकीट कॅन्सल झालेलं दिसतंय. आणि मग या स्वभावाने त्यांनी महाराष्ट्र घडवला. आणि आजच्या या राजकीय व्यासपीठावर जे नवयुवक आज राजकारणामध्ये येऊ पाहतात, सत्यजित तांबे असतील, मी असेल, किंबहुना आता जे जे कोणी भविष्यामध्ये राजकारणामध्ये वाटचाल करत आहेत, दादा हे एक असा आदर्श आहे जे सगळ्यांनी घेतला पाहिजे. लोकांना खरं सांगितलं गेलं पाहिजे, लोकांना स्पष्ट सांगितलं गेलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे लोकांना झुलवत न ठेवणे ही बदललेली राजकीय परंपरा जी दादांनी आज या महाराष्ट्राला दाखवली ती पुढं कायम ठेवली पाहिजे. अशा प्रकारचं राजकारणच महाराष्ट्राचा विकास करू शकतं. अशा प्रकारचं स्पष्ट वक्तेपणाच समाजाचा विकास करू शकतो. आणि जेवढं स्पष्टपणे आपण समाजाला दिशा द्याल तेवढंच समाज जलद गतीने विकास करेल असं मत माझं आहे. आणि मी दादांच्या आठवणी अनेक आहेत, पण सगळ्यात सांगण्यापेक्षा सगळ्यांनी आपलं आपलं मनोगत व्यक्त केले. पण दादांच्या जाण्याने जी काही पोकळी निर्माण झाली, दादांसारखा नेता होणे नाही, तेवढ्या कष्टाने आणि जो समतोल त्यांनी विशेषतः ठेवला. जेव्हा माणूस राजकारण करतो तर राजकारणामध्येच वाहून जातो. दादा एक असे व्यक्तिमत्व होते की व्यवसायाला तितकाच वेळ, समाजाला तितकाच वेळ, राजकारणाला तितकाच वेळ. आणि त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आमदार तांबेसाहेब हे होतं की त्यांनी एकदा ठरवलं की मी मंगळवारी बारामतीला असणार, तर जगात काही होऊ तर बारामतीचा वेळ हा बारामतीचाच राहणार.
राजकारणामध्ये फार कमी आता पाहायला मिळतं. आज आम्ही जेव्हा राजकारणामध्ये करतो, आमचं काहीतरी नियोजित दिनचर्या असेल, मग अचानक एखादं दुःखद निधन झालं महत्त्वाचं कार्यकर्ता, तर ते काम सोडून इकडे जावं लागतं. मग ते काम सोडून वारंवार जे आपलं टाइम टेबल बदलतो, पण दादांनी आजपर्यंत त्यांचा टाइम टेबल कधीच बदलला नाही. त्यांनी सकाळी 6 ते 8 हे विकास कामांच्या पाहणीसाठी ठेवलं होतं. अधिकारी त्यांच्या मतदारसंघामध्ये कधी झोपलेले नाहीत आणि त्यांनी विकास आणि व्यवसाय याची जी समतोल राखला, तीच आज काळाची गरज आहे. आणि म्हणून ते एक उदाहरण मी अवश्य देऊ इच्छितो की जे लोक आज भविष्यामध्ये राजकारण करू इच्छितात, मी वारंवार म्हणतो, राजकारण हा फुल टाईम जॉब नाही आहे. पहिलं आपल्या परिवाराकडे लक्ष द्या, आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्या, आपल्या आईवडिलांना आणि मुलाबाळांना तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून सांभाळू शकतात. या सगळ्या तरतुदी झाल्यानंतर मग राजकारणामध्ये फिरत बसा, कोणी थांबवायला नाही. पण आपल्याकडे दुर्दैवाने कर्ज घेऊस्तर आणि पतसंस्था थकवल्याशिवाय आपण सरपंच उस्तर काय थांबत नाही. अनेक लोक असे आहेत जे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तयारीला लागलेत, बिचारे वर्षभर झाला खर्च उरायला, अजून 6 महिने होणार आहे. पहिलं व्यवसायाकडे लक्ष द्या. पहिलं आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध झालेला व्यक्तीच हा समाजाचा विकास करू शकतो. आणि म्हणून अजितदादांनी जो विकास केला आणि जे दुर्दैवाने करू शकले नाहीत भविष्यामध्ये अकाली जाण्यानी, की जर मी समृद्ध असलो, तर आज माझी आर्थिक परिस्थिती बरी असली आणि जर मी एखाद्या पदावर बसलो, तर आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध माणूस हा कधीही रस्त्याच्या कामामध्ये टक्केवारी खाणार नाही आणि म्हणून विकास होऊ शकतो. हा राजकारणाचा मूळ मंत्र अजितदादांनी या महाराष्ट्राला सांगितला, दाखवला. आज त्यांच्या जाण्याने जे काही पोकळी निर्माण झालेली आहे, मला विश्वास आहे की माननीय सुनेत्राताईंच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती पोकळी भरून काढण्याचं काम त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व संघटनेचे लोक करतील. मी आपल्या सगळ्या उपस्थितांच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने स्वर्गीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.